Good morning class. How is it going? In previous lecture, we discussed about potential energy of a dipole in an external electric field. एका इलेक्ट्रिक डायपोलची पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केली होती ज्यावेळेस तो डायपोल प्लेस केला होता एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट डायइलेक्ट्रिक्स. डायइलेक्ट्रिक्स बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की जो इलेक्ट्रोस्टॅटिकचा 21वा भाग आहे. व्हॉट इज डायइलेक्ट्रिक्स? डायइलेक्ट्रिक्स आर नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस. नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस आहे. नॉन कंडक्टिंग शब्दावरून तुम्हाला कळलं असेल की तो इन्सुलेटर आहे. डायइलेक्ट्रिक्स काय असतील? इन्सुलेटर्स असतील. विच कॅन बी यूज टू स्टोर इलेक्ट्रिकल एनर्जी. ही नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस कशासाठी वापरली जातील? यूज टू स्टोर इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोर करून घेण्यासाठी ह्या डायइलेक्ट्रिक मटेरियलचा म्हणजेच ह्या इन्सुलेटरचा किंवा ह्या नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेसचा वापर करण्यात येतो. दिस इज बिकॉज वेन सच सबस्टन्सेस आर प्लेस्ड in an external field, their positive and negative charges get displaced in opposite directions and the molecules develop a net dipole moment. इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोर करून घेण्यासाठी ह्या इन्सुलेटरचा म्हणजेच ह्या डायइलेक्ट्रिक्सचा वापर का बरं करण्यात येत असेल किंवा का करण्यात येतोय? तर ज्यावेळेस ही डायइलेक्ट्रिक्स एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केली जातात. काहीतरी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेला आहे आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण ही डायइलेक्ट्रिक मटेरियल ठेवतोय, प्लेस करतोय. अशा सिच्युएशनमध्ये ह्या मटेरियलचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज डिस्प्लेस्ड होतात, म्हणजे परस्परांपासून सेपरेट होतात. काहीतरी फायनाईट अंतरावर यांचं सेपरेशन होतं. आणि हे सेपरेशन कसं असतं? तर इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डिरेक्शनने असतं. मग यामुळे काय होतं? तर नेट डायपोल मोमेंट तयार होते. असं जे काही घडून येतंय त्याला काय म्हणायचं? की एखादं डायइलेक्ट्रिक मटेरियल घेतलं, म्हणजे एखादा इन्सुलेटर घेतला, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतर त्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज डिस्प्लेस झाले, परस्परांपासून सेपरेट झाले इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट डायरेक्शनने. आणि ह्या डायइलेक्ट्रिक्सच्या मॉलिक्यूलने काहीतरी नेट डायपोल मोमेंट तयार केली. तुम्हाला माहिती आहे ना, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कॅपिटल पी या लेटरने रिप्रेझेंट केली जाते. ती नेट डायपोल मोमेंट तयार झाली. आणि हे जे काही घडून आलं ज्यावेळेस तुम्ही डायइलेक्ट्रिक्स एखाद्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतर त्यांना म्हणायचं पोलरायझेशन ऑफ द मटेरियल. हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचं सेपरेशन आहे, हे जे सेपरेशन झालेलं आहे त्यांना तुम्ही काय म्हणणार? त्या डायइलेक्ट्रिक्सचं काय झालेलं आहे? पोलरायझेशन झालेलं आहे. आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर अशा ज्या काही मटेरियलचं पोलरायझेशन होतं त्यांना तुम्ही काय म्हणायचं? तर डायइलेक्ट्रिक्स म्हणायचं. ठीक आहे. मग डायइलेक्ट्रिक्सची जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर इन्सुलेटिंग मटेरियल किंवा इन्सुलेटर्स यामध्ये इन्क्लूड असतील, हो की नाही? मग डायइलेक्ट्रिक्सचे एक्झाम्पल बघा, मी इथं बोर्डवरती लिहिली आहेत. ग्लास, वॅक्स, वॉटर, वूड, मायका, रबर, स्टोन, प्लास्टिक एक्सेट्रा यासारखी काही एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील की ज्यांना आपण इन्क्लूड केलं आहे कशामध्ये? तर डायइलेक्ट्रिक्स मटेरियलमध्ये, की हे डायइलेक्ट्रिक्स आहेत आणि हे एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवल्यानंतर यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचं सेपरेशन होईल की ज्यामुळं नेट डायपोल मोमेंट तयार होईल. आणि ह्या नेट डायपोल मोमेंट तयार झाल्यानंतर तुम्ही असं म्हणाल की त्या इन्सुलेटरचं किंवा त्या डायइलेक्ट्रिक्सचं काय झालेलं आहे? तर पोलरायझेशन झालेलं आहे. म्हणजे अशी काही मटेरियल्स की जी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतर त्यांचं पोलरायझेशन होतं त्यांना म्हणायचं डायइलेक्ट्रिक्स किंवा त्यांना म्हणायचं डायइलेक्ट्रिक मटेरियल्स. आले लक्षात?
किंवा अगदी सहज लक्षात ठेवायचं म्हटलं तर डायलेक्ट्रिक्स म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की ही काय आहेत, तर इन्सुलेटिंग मटेरियल आहेत, नॉन कंडक्टिंग मटेरियल आहेत की ज्यांच्यामध्ये फ्री चार्जेस नसतात, की जे कोणत्याही प्रकारचा चार्ज कॅरी करत नाहीत, म्हणूनच ती काय आहेत, तर इन्सुलेटर्स आहेत. म्हणजे डायलेक्ट्रिक तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर काय येते, तर इन्सुलेटिंग मटेरियल्स किंवा नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस. राहील लक्षात. डायलेक्ट्रिक्स कॅन बी क्लासिफाईड ॲज, हे जे डायलेक्ट्रिक्स मटेरियल आहेत किंवा इन्सुलेटिंग मटेरियल आहेत किंवा ज्यांना तुम्ही नॉन कंडक्टिंग मटेरियल असं म्हणाल, त्यांचं क्लासिफिकेशन होतं 2 टाईपमध्ये. 2 प्रकारे आपण त्यांना क्लासिफाईड करू शकतो. पहिला जो टाईप आहे तो आहे पोलर डायलेक्ट्रिक्स आणि दुसरा जो टाईप आहे तो नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. म्हणजे 2 प्रकारचे इन्सुलेटर्स असतील, 2 प्रकारचे नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस असतील. एकाला म्हणायचं पोलर डायलेक्ट्रिक्स आणि दुसऱ्याला म्हणायचं नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. तर नॉन पोलर डायलेक्ट्रिक्सला थोडा वेळ बाजूलाच राहू दे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढं काही डिस्कशन करू ते फक्त पोलर डायलेक्ट्रिक्सशी संबंधितच असेल. आपण फक्त पोलर डायलेक्ट्रिक्सवरच बोलूयात. नाहीतर मग काय होतं माहिती का, की कन्फ्युजन नावाचा एक प्रकार होत असतो ज्यावेळेस स्टुडंट स्वतः अभ्यास करायला घेतो. मग आपण 2 प्रकारांबद्दल नको बोलूयात ॲट ए टाइम, आपण फक्त पोलर डायलेक्ट्रिक्सबद्दलच बोलूयात. ठीक आहे. मग व्हॉट इज पोलर डायलेक्ट्रिक्स? पोलर डायलेक्ट्रिक असू देत किंवा नॉन पोलर डायलेक्ट्रिक असू देत, म्हणजे डायलेक्ट्रिक्स मटेरियलचा कोणताही टाईप, पोलर किंवा डायलेक्ट्रिक, पोलर डायलेक्ट्रिक किंवा नॉन पोलर डायलेक्ट्रिक, ही दोन्हीही मटेरियल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केली की त्यांच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसमध्ये सेपरेशन हे होतंच. ठीक आहे. आता आपण पहिला टाईप बघतोय पोलर डायलेक्ट्रिक्स. पोलर डायलेक्ट्रिक्सबद्दल बघा की पोलर डायलेक्ट्रिक कुणाला म्हणायचं? ए मॉलिक्यूल in which the center of mass of positive charges, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचं इफेक्टिव्ह मास जिथं लोकेट होतोय तो पॉईंट म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. मॉलिक्यूलमधला पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कोण असतील? तर प्रोटॉन्स असतील. डज नॉट कोइन्साइड, हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. डज नॉट कोइन्साइड हा पॉईंट कोइन्साइड होत नाही. कोणाबरोबर? विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस. सेंटर ऑफ मास पण कुणाचं? निगेटिव्ह चार्जेसचं. म्हणजे ह्या मॉलिक्यूलमध्ये जेवढे काही निगेटिव्ह चार्जेस आहेत त्या निगेटिव्ह चार्जेसला इफेक्टिव्हली कुठं लोकेट केलं गेलेलं पाहिलं जाते? तो पॉईंट म्हणजे त्या निगेटिव्ह चार्जेसचा काय, तर सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन्स. निगेटिव्ह चार्जेस म्हणजे कोण असतील? मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील. बरं, हे कोइन्साइड होत नाहीत म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास निगेटिव्ह चार्जच्या सेंटर ऑफ मासला कोइन्साइड होत नाही. म्हणजे प्रोटॉनचा सेंटर ऑफ मास इलेक्ट्रॉनच्या सेंटर ऑफ मासला कोइन्साइड होत नाही. आणि त्याचं रिझन काय असेल, तर असिमेट्रिक शेप ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्सचं एकसारख्या शेपमध्ये नसणं हे त्यामागचं कारण आहे की ते कोइन्साइड होऊ शकत नाहीत. म्हणजे पोलर डायलेक्ट्रिक्स कोणाला म्हणायचं, तर असे काही डायलेक्ट्रिक्स, असे काही इन्सुलेटर्स, असे काही नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस की ज्यांच्या मॉलिक्यूलमधला पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास हा निगेटिव्ह चार्जच्या सेंटर ऑफ मासवर कोइन्साइड होत नाहीत. असे जे काही डायलेक्ट्रिक्स असतील त्यांना तुम्ही काय म्हणायचं? पोलर डायलेक्ट्रिक्स. डज नॉट कोइन्साइड लक्षात असू देत. सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज डज नॉट कोइन्साइड विथ सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज. आणि हे कशामुळे होतं? ते कोइन्साइड का होऊ शकत नाहीत, तर असिमेट्रिक शेप ऑफ द मॉलिक्युल्स. मॉलिक्युलचा असिमेट्रिक शेप, एकसारखा नसलेला जो शेप आहे, आकार आहे, तो कोइन्साइड न होण्यासाठी कारणीभूत आहे दोघांचेही, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास. आणि असं ज्या मॉलिक्यूलमध्ये घडून येतं त्यांना तुम्ही काय म्हणायचं? पोलर मॉलिक्यूल. हे सगळे काय असतील? पोलर मॉलिक्युल्स असतील. बघा, तुम्हाला एक्झाम्पल देते म्हणजे लगेच लक्षात येईल की पोलर मॉलिक्युल्समध्ये नेमकं होतं काय. पोलर डायलेक्ट्रिक्सची काही एक्झाम्पल्स आपल्याला अशी देता येतील की
H2O म्हणजे वॉटर, HCl, अल्कोहोल, अमोनिया ह्यासारखी जी डायइलेक्ट्रिक्स आहेत किंवा नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस आहेत त्यांना तुम्ही काय म्हणायचं आहे तर पोलर डायइलेक्ट्रिक्स म्हणायचं आहे. आणि ह्या पोलर डायइलेक्ट्रिक्सचा सेंटर ऑफ मास पॉझिटिव्ह चार्जचा आणि निगेटिव्ह चार्जचा कोइन्साइड होत नाही असं आपण त्याच्या डेफिनेशनमध्ये बघितलं पोलर डायइलेक्ट्रिकच्या. मग हे कोइन्साइड न होणं हे कशामुळे असतं तर बघा इथं मी एक स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे H2O साठीचं. एक हायड्रोजन ॲटम, हा दुसरा हायड्रोजन ॲटम आणि हा ऑक्सिजनचा ॲटम. हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम एकत्रित येऊन H2Oचा एक मॉलिक्यूल तयार झाला आहे. हे त्यांच्यामधलं कोव्हॅलंट बॉन्ड, हा HO मधला, हा OH मधला आणि हा HH मधला. ठीक आहे. मग आता पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास कुठं असेल तर पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास इथं असेल, इथं असेल. निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास कुठं असेल तर निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास इथं असेल. इथं निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास आहे आणि इथं पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास आहे. म्हणजे हा H2Oचा मॉलिक्यूल की ज्याच्यामधला पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकांवर त्यांचा सेंटर ऑफ मास एकमेकांवरती कोइन्साइड न झाल्यामुळं काय तयार होतोय तर एक टायनी इलेक्ट्रिक डायपोल तयार होतोय. कुठे तयार झालेला दिसला तुम्हाला तर बघा मी असं म्हटलं की ह्या मॉलिक्यूलमध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज असतील त्यांचा सेंटर ऑफ मास या पॉईंटला आहे आणि निगेटिव्ह चार्जेस जे असतील त्यांचा सेंटर ऑफ मास कुठं आहे तर इथे या पॉईंटला आहे. यांना जर जोडून टाकत असेल मी, इथं तयार होतोय पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं तयार होतोय निगेटिव्ह चार्ज. हेच जर इकडे एनलार्ज करून मी काढत असेल तर हा आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि हा आहे निगेटिव्ह चार्ज. याला म्हणते -Q, याला म्हणते +Q. फायनाईट डिस्टन्सवर त्यांचं काय झालेलं आहे सेपरेशन झालेलं आहे. आणि 2 इक्वल अँड अपोजिट चार्जेस फायनाईट डिस्टन्सला सेपरेट केले गेले तर तुम्हाला माहिती आहे त्यामुळे काय तयार होतो तर इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो. मग इथं सुद्धा या H2Oच्या मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला एक इलेक्ट्रिक डायपोल तयार झालेला दिसतोय की ज्या इलेक्ट्रिक डायपोलमध्ये इथं आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं काय आहे निगेटिव्ह चार्ज आणि हे त्यांच्यामधलं काय आहे तर डिस्टन्स आहे. इलेक्ट्रिक डायपोल तयार झालाय म्हणजे या मॉलिक्यूलला काहीतरी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असणार आहे. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट एक व्हेक्टर क्वांटिटी आहे, आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल P बार या लिटरने. आणि तुम्हाला माहिती आहे ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जी व्हेक्टर क्वांटिटी आहे त्याची डायरेक्शन आपण कशी दाखवतो फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडे जाणारी ह्या H2O मॉलिक्यूलला काय असणार आहे तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असणार आहे जी कशी जाते तर निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडे जाते. म्हणजे पोलर डायइलेक्ट्रिकमध्ये काय असतं किंवा इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये की जे पोलर डायइलेक्ट्रिकमध्ये इन्क्लूड झालेले आहेत की ज्यांना आपण क्लासिफाय करतोय पोलर डायइलेक्ट्रिक म्हणतोय त्यांच्यामध्ये जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचं होणारं सेपरेशन आहे किंवा त्यांचा सेंटर ऑफ मास पॉझिटिव्ह चार्जचा आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकांवरती कोइन्साइड न होणं आहे की ज्यामुळं त्या मॉलिक्यूलमध्ये काय तयार होईल तर इलेक्ट्रिक डायपोल तयार होईल. आणि इलेक्ट्रिक डायपोल तयार होतोय म्हणजे त्याला काय असणार आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असणार आहे. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तुम्हाला माहिती आहे कशी लिहिली जाते P = Q × 2L. Q म्हणजे काय असेल हा दोन्हीही जे चार्ज आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज त्यांच्यामधली कुठल्या तरी एका चार्जची मॅग्निट्यूड घ्यायची आणि त्या 2 चार्जेसमधलं डिस्टन्स घ्यायचं L. म्हणजे हा जर इलेक्ट्रिक डायपोलचा सेंटर असेल, सेंटरपासून निगेटिव्ह चार्जचं अंतर L, सेंटरपासून पॉझिटिव्ह चार्जचं अंतर L, तर दोन्ही चार्जमधलं डिस्टन्स किती झालं L. Q × 2L. अशी मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस करतोय आपण त्यावेळेस आपल्याला काय मिळते तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मिळते. आणि डायरेक्शन कशी असणार आहे तर निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडे असणार आहे. म्हणजे इथं सगळ्याच गोष्टी घडत आहेत. पोलर डायइलेक्ट्रिकमध्ये प्रोटॉनचा आणि इलेक्ट्रॉनचा सेंटर ऑफ मास एका ठिकाणी नसल्यामुळं काय तयार होत असतं तर इलेक्ट्रिक डायपोल तयार होत असतो.
इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, इथं निगेटिव्ह चार्ज तयार झाला, ह्यांच्यामध्ये मला सेपरेशन दिसतंय, म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल तयार होतोय. एक टायनी लहानसा इलेक्ट्रिक डायपोल तयार होतोय, मॉलिक्यूलमध्ये तयार होतोय, म्हणजे बघा ना तो टायनीच असेल ना. मग एक टायनी इलेक्ट्रिक डायपोल तयार होतोय. फायनाईट डिस्टन्सवरती सेपरेट केले गेलेले चार्ज आहेत, म्हणजे Q मल्टिप्लाइड बाय ट्वाइस L आपण करू शकतोय. या H2O ची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मी कॅल्क्युलेट करू शकते. प्लस मी ह्या इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन सुद्धा दाखवू शकते. कुठून कुठं, तर निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडं. आणि हे ज्या डायइलेक्ट्रिक्सच्या बाबतीत घडतं, ज्या एक्झाम्पलच्या बाबतीत हे घडून येते, ते सगळेच्या सगळे काय आहेत तर पोलर डायइलेक्ट्रिक्स आहेत. म्हणजे H2O काय आहे तर पोलर डायइलेक्ट्रिक आहे. तसंच आपल्याला HCl या मॉलिक्यूलच्या संदर्भात सुद्धा सांगता येईल. आता बघा बोर्डवरती मी HCl मॉलिक्यूल ड्रॉ केलेला आहे. हा आहे हायड्रोजन ॲटम आणि हा आहे क्लोरीनचा ॲटम. हा हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, हा हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आता जर यांच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचं डिस्प्लेसमेंट होत असेल तर पॉझिटिव्ह चार्जची सेंटर ऑफ मास हा पॉइंट जर मी दाखवायला घेतला तर तो सेंटर ऑफ मास इथं असेल. पॉझिटिव्ह चार्जसाठीचा म्हणते मी बरं का. पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास इथं असेल आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास इथं असेल. इथं असणार आहे. इथं काय असणार आहे, निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास. म्हणजे इथं काय तयार झालाय, इलेक्ट्रिक डायपोल तयार झालाय. बघा हे एनलार्ज करून काढते मी. इथं आहे क्लोरीनचा ॲटम आणि इथं आहे हायड्रोजनचा ॲटम. इथं काय तयार होतोय तर निगेटिव्ह चार्ज आणि इथं काय तयार होतोय तर पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे ह्या दोघांचं सेपरेशन होण्यामुळं इथं काय तयार झालाय तर इलेक्ट्रिक डायपोल तयार झालाय. म्हणजे HCl, H2O, अल्कोहोल, NH3 हे जे काही मॉलिक्युल्स आहेत, ह्या मॉलिक्युल्समध्ये होतं काय तर पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास हा निगेटिव्ह चार्जच्या सेंटर ऑफ मासला कोइन्साइड होत नाही. कारण त्यांचे शेप तुम्ही बघताय कसे आहेत तर असिमेट्रिक आहेत आणि त्यामुळं टायनी इलेक्ट्रिक डायपोल फॉर्म होतो अशा प्रकारच्या पोलर डायइलेक्ट्रिकमध्ये. आणि म्हणून की जिथं डायपोल आहे तिथं काय असणार आहे, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असणार आहे. आणि ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट Q मल्टिप्लाइड बाय ट्वाइस L अशी लिहिली जाणार आहे. आले का लक्षात तुम्हाला पोलर डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय? बघा आतापर्यंत काय काय डिस्कस केलं आपण. डायइलेक्ट्रिक म्हणजे काय आहे तर नॉन कंडक्टिंग मटेरियल्स आहेत किंवा इन्सुलेटर्स आहेत. या डायइलेक्ट्रिक्सचे दोन टाईप आहेत. एक आहे पोलर डायइलेक्ट्रिक आणि दुसरा आहे नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. त्यापैकी आज आपण ठरवलं की आपण फक्त पोलर डायइलेक्ट्रिकबद्दलच बोलायचं. ठीक आहे. मग पोलर डायइलेक्ट्रिक्स काय हे तुम्हाला कळलं. त्यानंतर पोलर डायइलेक्ट्रिक्सची काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितली. आता आपण असा विचार करूयात की ज्यावेळेस ही पोलर डायइलेक्ट्रिक मटेरियल एखाद्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केल्या गेल्यानंतर त्यांचं काय होणार आहे तर पोलरायझेशन होणार आहे. ठीक आहे. पोलरायझेशन म्हणजे काय, द अलाइनमेंट ऑफ द डायपोल मोमेंट ऑफ द परमनंट ऑर इंड्युस्ड डायपोल in the direction of applied electric field is called polarization or electric polarization. The alignment of the electric dipole moment. Align होणे म्हणजे ज्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ते पोलर डायइलेक्ट्रिक मटेरियल प्लेस केलं गेलंय त्या पोलर डायइलेक्ट्रिकची जी डायपोल मोमेंट आहे ती एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने जाणे. आणि हे कधी होतं, ज्यावेळेस ही पोलर डायइलेक्ट्रिक कशामध्ये प्लेस करतोय आपण तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस करतोय. आणि ज्यावेळेस असं होतंय की एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जातीये त्यावेळेस आपण असं म्हणतोय की त्या मटेरियलचं किंवा त्या पोलर डायइलेक्ट्रिकचं काय होतंय तर पोलरायझेशन होतंय. ठीक आहे. मग आता आपण असा विचार करूयात की सुरुवातीला इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे. म्हणजे आपण एक पोलर डायइलेक्ट्रिक घेतलं, H2O घेतला किंवा HCl घेतला किंवा अमोनिया घ्या किंवा मग अल्कोहोल घ्या, तर काही भागामध्ये जी काही तुमचं पोलर डायइलेक्ट्रिक तुम्ही घेतलेलं आहे त्याच्या थोड्या भागामध्ये जेवढे काही मॉलिक्युल्स असतील ते मॉलिक्युल सुरुवातीला आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस करत नाही.
इलेक्ट्रिक फील्ड नाहीये, आजूबाजूला इलेक्ट्रिक फील्ड नाहीये, फक्त आपण ते पोलर डायइलेक्ट्रिक मटेरियल घेतलेलं आहे. तर आता ह्या पोलर डायइलेक्ट्रिकमध्ये जे काही मॉलिक्युल्स असतील, मॉलिक्युल्स ड्रॉ करते मी. बघा, हे जे काही मॉलिक्युल्स आहेत यांची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तुम्हाला माहिती आहे कशी ड्रॉ केली जाते, निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. मग या मॉलिक्युलची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट या दिशेने, या मॉलिक्युलची या दिशेने, या मॉलिक्युलची या दिशेने, याची या दिशेने आणि याची या दिशेने. म्हणजे आता तुम्ही बघताल की कोणतीच एक इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट दुसऱ्या इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटमध्ये ऍड होत नाहीये. हे काय होणार आहेत तर कॅन्सल आउट होणार आहेत. बरोबर आहे ना. म्हणजे इन द ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड द परमनंट डायपोल्स ऑफ द मॉलिक्यूल ओरिएंट इन रॅन्डम डायरेक्शन्स अँड हेन्स द नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज 0. म्हणजे हा या दिशेला चाललाय, हा या दिशेला चाललाय, यांची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट याला कॅन्सल आउट होईल. हा मॉलिक्युलची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट खालच्या दिशेने, याची वरच्या दिशेने, याची खालच्या दिशेने, अजून कुठल्या तरी एका मॉलिक्युलची वरच्या दिशेने असतील. म्हणजे हे जे सगळे मॉलिक्यूल आहेत यांची जी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे ती परस्परांना काय होणारी आहे, कॅन्सल आउट होणारी आहेत. का तर सगळे रॅन्डम डिरेक्शनने काय होत आहेत, मूव्ह होत आहेत. आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय तर व्हेक्टर आहे, तो एकमेकांमध्ये ऍड होणार आहे. आणि जर तो अपोजिट डायरेक्शनने जाणारा असेल तर तो कॅन्सल आउट होणार आहे. व्हेक्टर ॲडिशनमध्ये तो कॅन्सल आउट होणार आहे. म्हणजे एक अशी सिच्युएशन की ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमचा पोलर डायइलेक्ट्रिक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला नाही, म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड हे 0 होतं. अशा सिच्युएशनमध्ये या पोलर डायइलेक्ट्रिकची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय असणार आहे तर 0 असणार आहे. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट 0 असेल. म्हणजे कोणताच एक मॉलिक्यूल त्याची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट दुसऱ्या मॉलिक्यूलच्या इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटमध्ये ऍड करू शकणार नाही. म्हणजेच नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऑफ पोलर डायइलेक्ट्रिक when there is no presence of external electric field is always equal to 0. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट नसताना पोलर डायइलेक्ट्रिकची जेवढ्या काही मॉलिक्यूलची मिळून नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असणार आहे ती इक्वल टू किती असेल, 0 असेल. राहील का लक्षात तुमच्या. बघा आता अशी सिच्युएशन स्टडी करूयात की ज्यावेळेस आपल्याला इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑन पोलर मॉलिक्यूल डिस्कस करायचा आहे. म्हणजे आता हे जे पोलर मॉलिक्युल्स आहेत, खूप सारे मॉलिक्युल्स आहेत पण मी 2च ड्रॉ केले तिथं कारण कॉन्सेप्ट क्लिअर व्हावा ना म्हणून. मग बघा आता हे जे पोलर मॉलिक्युल्स आहेत ते एखाद्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण प्लेस करतोय. इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू 0 नाहीये, काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड आहे. इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन मी या दिशेने दाखवते. बघा हे सगळं इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे हे जे काही डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे ते प्लेस केले गेले त्याच्या सगळ्या आजूबाजूला काय असणार आहे, सगळ्या बाजूने काय असणार आहे तर इलेक्ट्रिक फील्डची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमध्ये ते मॉलिक्यूल प्लेस केले गेले. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवला होता, तो म्हणजे की एखादा इलेक्ट्रिक डायपोल ज्यावेळेस युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला जातोय, इलेक्ट्रिक डायपोल आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, सेंटर आहे, परस्परांपासूनचं काहीतरी फायनाईट डिस्टन्स आहे. आणि हा डायपोल ज्यावेळेस युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला जाईल त्यावेळेस हे इलेक्ट्रिक फील्ड या इलेक्ट्रिक डायपोलवर टॉर्क एक्झर्ट करतं. बरोबर आहे ना. आणि ह्या टॉर्कची टेंडन्सी काय आहे तर या डायपोलला अलाइन करणं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या डायरेक्शनने. म्हणजे कसं होईल तर हे जर इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे सुद्धा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. या इलेक्ट्रिक फील्डमध्ये तुमचा तो इलेक्ट्रिक डायपोल असा प्लेस केला गेलाय तर ह्या इलेक्ट्रिक फील्डची टेंडन्सी असेल की या इलेक्ट्रिक डायपोलला काय करायचा, अलाइन करायचा, स्वतःच्याच दिशेने घेऊन जायचा. म्हणजे इथं असेल प्लस क्यू चार्ज आणि इथं असेल मायनस क्यू चार्ज. बरोबर आहे. म्हणजे टॉर्क अशा पद्धतीने ऍक्ट केला जातोय
की तो ह्या प्लस क्यू चार्जला इथं आणण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या मायनस क्यूला वर ढकलण्याचा प्रयत्न करतोय, की ज्यामुळं ह्या इलेक्ट्रिक डायपोलला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये पॅरलल होता यावं किंवा अँटी पॅरलल होता यावं. ठीक आहे. मग आता बघा की आपण असं म्हणतोय तर पोलर डायइलेक्ट्रिकमध्ये सुद्धा काय तयार झालेले आहेत, तर टायनी डायपोल तयार झालेले आहेत, लहान लहान डायपोल्स तयार झालेले आहेत आणि ही आहे त्यांची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन. ठीक आहे. ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे, निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडे गेलेली. आता हे इलेक्ट्रिक फील्ड या मॉलिक्यूलच्या या पोलर डायइलेक्ट्रिक्स मटेरियलचे जेवढे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावरती एक्झर्ट झालेलं हे इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि सगळीकडे सारख्या मॅग्नेट्यूडचं इलेक्ट्रिक फील्ड आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. म्हणजे आता हे इलेक्ट्रिक फील्ड काय करेल तर या डायपोलवर, या टायनी इलेक्ट्रिक डायपोलवर टॉर्क एक्झर्ट करेल आणि हा टॉर्क काय करेल तर या पॉझिटिव्ह चार्जला खालच्या बाजूला, निगेटिव्ह चार्जला वरच्या बाजूला असं ढकलेल आणि हा मॉलिक्यूल कसा होईल सांगते तुम्हाला. हा मॉलिक्यूल आता असा अलाइन होईल की इथं असेल त्याचा पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं असेल निगेटिव्ह चार्ज. म्हणजे बघा सुरुवातीला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कशी होती, अशी होती आणि नंतर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कशी झाली तर अशी झाली, निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडं. म्हणजे बघा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला कशी दिसते इथं असलेली, डावीकडून उजवीकडे जाणारी, आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट सुद्धा कशी दिसते तुम्हाला तर डावीकडून उजवीकडे जाणारी. म्हणजे ज्यावेळेस एखादं पोलर डायइलेक्ट्रिक मटेरियल प्लेस केलं जातं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये, त्यावेळेस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काय करतं तर त्या पोलर मॉलिक्यूलला स्वतःच्या दिशेत काय करतं, अलाइन करतं. म्हणजे इथं बघा याचं काय होईल सांगते तुम्हाला. हे बघा ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट वरच्या दिशेने जाणारी दिसती, याच्यावर सुद्धा काय ऍक्ट होतोय तर टॉर्क ऍक्ट होतोय. हा टॉर्क कसा ऍक्ट होईल, इथून असा ऍक्ट होईल आणि इकडून असा ऍक्ट होईल. म्हणजे हा मॉलिक्यूल आता कसा येईल माहितीये, असा येईल इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने. पॉझिटिव्ह चार्ज येईल इकडं, निगेटिव्ह चार्ज येईल इकडे आणि ह्या मॉलिक्यूलची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट अशी असेल. म्हणजे ही सुद्धा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेनेच जाणारी असेल आणि अशा पद्धतीने जेवढे काही मॉलिक्यूल्स या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केले जातील की जे पोलर डायइलेक्ट्रिक मटेरियलचे आहेत किंवा पोलर टाईपच्या इन्सुलेटिंग मटेरियलचे आहेत, ते सगळेच्या सगळे अलाइन केले जातील इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. मी जसं दाखवलेलं आहे तसं परफेक्ट अलाइनमेंट होत नाही, कारण तिथं काय असतं तर थर्मल एजिटेशन असतं. पण बऱ्यापैकी वेळेस जे मॉलिक्यूल आहेत ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला अलाइन होण्यासाठी काय असतात तर तयार असतात किंवा त्यांचं अलाइनमेंट अशा पद्धतीने होतं. ठीक आहे. मग आता तुम्हाला परत एकदा ड्रॉ करून दाखवते की सगळेच्या सगळे मॉलिक्यूल अलाइन झाल्यानंतर दिसतील कसे. बघा या पोलर डायइलेक्ट्रिक्सचे जेवढे काही मॉलिक्यूल्स असतील तेवढे सगळे मॉलिक्यूल्स ज्यावेळेस त्यांना एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केलं जाईल त्यावेळेस त्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला त्या मॉलिक्यूलची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही काय होणार आहे तर अलाइन होणार आहे. तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड वाढवाल तर ही अलाइनमेंट काय होत जाते, वाढत वाढत जाते. म्हणजे आता मी जशी अलाइनमेंट दाखवलेली आहे ती खूप स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड आहे. याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रिक फील्ड जर तुम्ही अप्लाय केलं तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कमी असणार आहे आणि त्यावेळेस होणारी अलाइनमेंट सुद्धा काय असेल तर कमी असेल. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वाढलं की इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची होणारी अलाइनमेंट सुद्धा काय होते, वाढते. म्हणजे कोण वाढतं तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट वाढते. म्हणजे मी असं म्हणू शकते ना की इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाला तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला. जितकं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जास्त तितकं मॉलिक्यूलची होणारं जी अलाइनमेंट आहे किंवा मॉलिक्यूलची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जास्त. डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड पोलरायझेशन. याला काय म्हणतात तर पोलरायझेशन म्हणतात. आणि मी तुम्हाला सांगितलं मागाशीच की पोलरायझेशन जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय करावं लागणार आहे तर वाढवावं लागणार आहे. म्हणजे पोलरायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढून टाकायचं असेल तर एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट तिथं आणावं लागेल. मी आणते. नुसताच कॉन्स्टंट येत नाही तर इक्वल टू साईन सुद्धा येतं की ज्यावेळेस मी प्रोपोर्शनॅलिटी साईन रिप्लेस करते एका इक्वल टू साईनने आणि एका कॉन्स्टंटने की ज्याला म्हटलं जाईल ससेप्टिबिलिटी. ससेप्टिबिलिटी आहे हे कशाची असेल, ससेप्टिबिलिटी ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियम. मीडियम टू मीडियम
ही जी ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू आहे ती चेंज होणारी आहे आणि हा काय आहे तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे इंटू ई. आणि याला काय म्हणायचंय तर ससेप्टिबिलिटी ऑफ मीडियम. ससेप्टिबिलिटी डिपेंड्स ऑन मीडियम. म्हणजे मीडियम बदललं की ही कॉन्स्टंट सुद्धा, ही कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा काय होणार आहे चेंज होणार आहे. हा कॉन्स्टंट चेंज होणार आहे किंवा ससेप्टिबिलिटी बदलत राहणार आहे. पण त्या मटेरियलसाठी मात्र ही ससेप्टिबिलिटी कशी असेल कॉन्स्टंट असेल. व्हॅक्यूमसाठी ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू 0 असणार आहे. कधी की ज्यावेळेस माध्यम काय असेल, मीडियम काय असेल तर व्हॅक्यूम असेल, ससेप्टिबिलिटी असेल 0. ठीक आहे. तुम्ही काय लक्षात ठेवाल, पोलरायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. डायइलेक्ट्रिक मटेरियलचा दुसरा टाईप नॉन पोलर डायइलेक्ट्रिक आपण बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे होम, स्टे सेफ, बाय बाय.